नमस्कार इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनो, आपण शिकत आहोत विषय गणित. सेतू अभ्यासक्रमाचे 39 दिवस पूर्ण झालेले आहेत. आज आहे 40वा दिवस. दिवस 40वा. आज आपण उपघटक चौकोन मधील बहुभुजाकृती हा भाग आपण शिकणार आहोत. बहुभुजाकृतीमध्ये बहुभुजाकृती ओळखणे, शिरोबिंदूंची नावे सांगणे, कोणांच्या मापांची बेरीज करणे हे सर्व भाग आपण यात शिकणार आहोत. थोडं समजून घेऊया. मी काही भौमितिक आकृत्या दाखवणार आहे. त्यांची नावे आणि किती बाजू असतात ते सांग. मी सांगतो. ही आकृती आहे चौरसाची. याला 4 बाजू असतात. ही आकृती आहे आयताची. याला 4 बाजू असतात. पुढील आकृती आहे त्रिकोणाची. याला 3 बाजू असतात. वर्तुळाला बाजू नसतात. ही आकृती आहे पंचकोनाची. 5 बाजू असतात. ही पंचकोनाची आकृती आहे. 5 बाजू, 5 शिरोबिंदू, 5 कोन असतात. अगदी छान सांगितले. आपण पुढे चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज पाहूया. आयत, याला 4 बाजू, 4 कोन असतात. प्रत्येक कोन काटकोन असतो. समोरासमोरील बाजू एकरूप असतात. चौकोनाचा एक कर्ण काढून त्याचे 2 भागात विभाजन केले तर 2 त्रिकोण तयार होतात. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला माहीत आहे. आपण त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज केली तर ती 180 अंश असते आणि एका चौकोनात 2 त्रिकोण तयार होतात. पाहिते 2 त्रिकोण तयार केलेले आहेत. एक कर्ण काढून 180 अंश अधिक 180 अंश बरोबर 360 अंश. यावरून चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही 2 त्रिकोणा एवढी असते. म्हणजेच 180 अंश गुणिले 2 बरोबर 360 अंश. आपण त्रिकोण आणि चौकोनाच्या कोणांच्या मापांची बेरीज पाहिली. आता आपण पुढे पाहणार आहोत बहुभुजाकृती. बहुभुजाकृती म्हणजे काय? बहुभुजाकृतीला किती बाजू असतात, किती कोण असतात, कोणांच्या मापांची बेरीज किती, हा सर्व भाग आपण अभ्यासणार आहोत. पहा, 5 पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात. पहा, त्रिकोणाला 3 बाजू, चौकोनाला 4 बाजू असतात, पंचकोनाला 5 बाजू असतात. पहा, ही दिलेली आकृती पंचकोनाची आहे. आकृतीतील सी बिंदूतून ए व ई बिंदूपर्यंत 2 रेषाखंड काढल्यास 2 त्रिकोण तयार होतात. पहा, आपण ती आकृती कशी काढली ते पाहूया. याच्यात 2 त्रिकोण कसे तयार झालेत. पहा, पंचकोनाच्या आकृतीमध्ये 2 बिंदू जोडलेत एका शिरोबिंदूतून. प्रत्येक त्रिकोणाचे माप 180 अंश असते. पंचकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही 3 त्रिकोणा एवढी असते. म्हणजेच 180 अंश गुणिले 3 बरोबर 540 अंश. याप्रमाणे आपल्याला बहुभुजाकृतीच्या कोणांच्या मापांची बेरीज करता येते. याप्रमाणे पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन या सर्व बहुभुजाकृतींना त्रिकोणात विभाजन करून त्यांच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज आपल्याला काढता येईल. अशा प्रकारे आपल्याला सराव करायचा आहे. चला आपण सराव करूया. आणखीन काही उदाहरणांचा, काही आकृत्यांचा सराव करू, मापे काढू. पहा, ही पंचकोनाची आकृती आहे. शिरोबिंदूंना नावे दिलेली आहेत ए, बी, सी, डी. पंचकोनांची शिरोबिंदूंची नावे आहेत ए, बी, सी, डी, ई. पाहायला 5 बाजू आहेत. रेख ए बी, रेख बी सी, रेख सी डी, रेख डी ई आणि रेख ए सी. 5 शिरोबिंदू आहेत, 5 बाजू आहेत. आता पुढे कोण किती आहेत पाहूया. कोण देखील 5 आहेत. कोण ए बी सी, कोण बी सी डी, कोण सी डी ई, कोण डी ई ए व कोण ई ए बी. 5 शिरोबिंदू, 5 बाजू आणि 5 कोण. या सगळ्यांची नावे आपल्याला क्रमवार व्यवस्थित सांगता आली पाहिजेत. पुढे आपण पाहूया. पुढील तक्ता पहा.
बहुभुजाकृतींच्या कोनांच्या मापांची बेरीज करा. पुढे तक्ता दिलेले पहा. बहुभुजाकृतीतील एकूण कोनांच्या मापांची बेरीज करताना त्रिकोणांची संख्या ही बाजूंच्या संख्येपेक्षा 2 ने कमी असते. हे कायम लक्षात ठेवायचे. बाजूंच्या संख्येपेक्षा 2 ने कमी म्हणजे 5 बाजू असतील तर त्याचे त्रिकोण 3 तयार होतात, हे लक्षात ठेवा. पहा, ही पंचकोनाची आकृती आहे. आकृती पंचकोन. आकृतीचे नाव पंचकोन. बाजूंची संख्या 5. त्रिकोणांची संख्या आहे 3. 180 अंश गुणिले 3 बरोबर 540 अंश कोनांच्या मापांची बेरीज येईल. पहा, षटकोन आहे. षटकोनाच्या त्रिकोणांची संख्या 4 येईल. 180 अंश गुणिले 4 720 अंश. पुढील बहुभुजाकृती आहे सप्तकोनाची. याच्यामध्ये त्रिकोणांची संख्या येते 5 आणि 180 अंश गुणिले 5 बरोबर 900 अंश म्हणजे कोनांच्या मापांची बेरीज 900 अंश येते. पुढील आकृती आहे बहुभुजाकृती अष्टकोनाची. त्रिकोणांची संख्या येते 6. 180 अंश गुणिले 6 बरोबर 1080 अंश. पहा, यावरील काही उदाहरणे आपण सोडवून पाहूया. त्याची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. पुढील तक्ता पूर्ण करा. दिलेला तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये शिरोबिंदूंची संख्या, बाजूंची संख्या आणि कोनांची संख्या तुम्हाला लिहायची आहे. पहा, बहुभुजाकृतीचे नाव दिलेले पंचकोन, षटकोन, सप्तकोन आणि अष्टकोन. तुम्हाला पुढील रकाने भरायचे आहेत. शिरोबिंदूंची संख्या लिहायची आहे, बाजूंची संख्या लिहायची आहे आणि कोनांची संख्या लिहायची आहे. खूप सोपा तक्ता आहे. व्यवस्थित उत्तरे लिहा. लिहिताना व्यवस्थित उत्तरे. तुम्हाला हा भाग नक्की समजला ना? तुम्हाला आज काय काय समजले ते सांगा बरं एकदा. ताई, आम्हाला आज बहुभुजाकृतीचा भाग एकदम छान समजला. बहुभुजाकृती कशी काढतात, त्यांच्या बाजूंची संख्या, शिरोबिंदूंची संख्या, कोनांची संख्या, कोनांच्या मापांची बेरीज कशी काढतात हे आम्हाला अतिशय व्यवस्थित समजले आहे. छान. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज, बहुभुजाकृतीचे वाचन, लेखन, शिरोबिंदूंची संख्या, बाजूंची संख्या, कोनांची संख्या यांचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही या सर्वांचा अभ्यास करा. धन्यवाद माझ्या बालमित्रांनो. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि नियमित अभ्यास करा.